अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी. 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पीएमएलए कोर्टाचा निर्णय. नॉर्वेत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकाराचं सोशल मीडिया अकाउंट सस्पेंड. मोदींना भारतीय प्रेस स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेल्या नॉर्वेच्या पत्रकाराचं इंस्टाग्राम फेसबुक अकाउंट सस्पेंड. नवी दिल्लीत 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्स शिखर परिषद. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात येण्याची शक्यता, तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन देखील भारतात येणार. जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये एकही भारतीय कंपनी नाही. टीसीएस, रिलायन्स आणि एचडीएफसी या तीनही भारतीय कंपन्या टॉप 100 मधून बाहेर. शेअर मार्केटमधील पडझडीचा मोठा परिणाम. कोकण विधान परिषद निवडणुकीत शिवसेना विकास गोगावलेंसाठी आग्रही. एकनाथ शिंदेंकडे उमेदवारीची मागणी. शिवसेनेच्या भूमिकेमुळे महायुतीत पुन्हा वादाची शक्यता. मवियाचं शिष्टमंडळ घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. शिष्टमंडळात एस चोक्कलिंगम यांच्यासोबत एसआयआर बाबत चर्चा करणार. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.